पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 3. या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. बीड शहर वाडिया वाचनालय ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग या सत्रात आपलं चालू असलेलं ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायावरील चिंतन आणि त्यातलं हे 6वं प्रवचन. आणि या प्रवचनासाठी निवडलेली ओवी, या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. यावर भगवंत बोलतायत, स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावहा. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावहा. या प्रवचनात आज आपल्याला 219 ते 231 अशा प्रकारे एकूण 12 वयांचा अभ्यास करायचा आहे. आणि आजच्या प्रवचनाची ओवी आहे, या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. ज्ञानोबाराय आणि भगवंत असं म्हणतायत की स्वधर्माचं पालन करत असताना मरण आलं तरी ते उचित आहे, श्रेष्ठ आहे. परंतु परधर्म स्वीकारू नका. परधर्माचा स्वीकार भयावह आहे, घातक आहे. तुम्ही स्वधर्माचं पालन करा. स्वधर्माचं पालन करत असताना मरण जरी आलं तरी चालेल, ते उत्तम आहे. परंतु आपला स्वधर्म टाकून परधर्म स्वीकारू नका. तो तुमच्यासाठी घातक असतो, भयावह असतो. आणि म्हणून भगवंत लिहित आहेत की स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावह. यावर ज्ञानोबाराय भाष्य करतायत की या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. तात्पर्य, आपला स्वधर्म कुणी टाकू नये आणि परधर्म कुणीही स्वीकारू नये. या स्वधर्म शब्दाचा अर्थ नेमका काय होतो? स्वधर्म परधर्म म्हणजे जाती जमाती नव्हे. हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे धर्म नव्हे. मग नेमकं स्वधर्म म्हणजे काय? तर प्रसंग कसा आहे लक्षात घ्या की ज्यावेळेस भगवंताच्या मुखातून स्वधर्म हा शब्द निघाला, त्यावेळेस कुरुक्षेत्रावर काय प्रसंग होता? अर्जुनाने युद्ध टाकले आणि गांडीव धनुष्य खाली टेकवले, हतबल झालाय, हताश झालाय आणि रथात खाली बसलाय. अर्जुनानं युद्ध टाकले, त्या प्रसंगी भगवंत बोलतायत, स्वधर्माची विसरलासी तरावेजीने. अर्जुनाने युद्ध टाकले म्हणून भगवंत म्हणतायत की स्वधर्माची विसरलासी तरावेजीने.
अर्थात अर्जुनाने युद्ध टाकले म्हणजेच अर्जुनाने स्वधर्म टाकलाय. याचाच अर्थ असा होतो की स्वधर्म या शब्दाचा अर्थ होतो वर्णानुसार आपल्या वाट्याला आलेलं कर्म. वर्णानुसार आपल्या वाट्याला आलेलं कर्म. अर्जुन क्षत्रिय होता. क्षत्रियाचं कर्म आहे युद्ध करणं. अर्जुनाने युद्ध टाकले आणि या युद्धासाठी भगवंत शब्द वापरतायत की स्वधर्माची विसरलासी तरावेजेने. याचा अर्थ युद्ध हा अर्जुनाचा स्वधर्म आहे आणि युद्ध वर्णानुसार अर्जुनाच्या वाट्याला आले कारण तो क्षत्रिय आहे. म्हणून स्वधर्म या शब्दाचा एक अर्थ होतो वर्णानुसार आपल्या वाट्याला आलेलं कर्म. तनवाराही लिहित आहेत की ज्यावेळेस प्रजेने ब्रह्मदेवाला विचारलं की भगवंत आमच्यासाठी उद्धाराचा मार्ग काय, त्यावेळेस ब्रह्मदेव प्रजेला सांगतायत, ननवारा लिहित आहेत, तुम्हा वर्ण विशेष वेशे आम्ही स्वधर्माची विहिला असे या ते उपासा मग आपेसे पुरती काम. तुम्हा वर्ण विशेष वेशे आम्ही स्वधर्माची विहिला असे. अर्थात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 4 वर्णापैकी तुम्ही ज्या वर्णात जन्म घेतलाय त्या वर्णाचं काम हाच तुमचा स्वधर्म. म्हणून याहून सिद्ध होतं की चातुर्वर्णानुसार आपल्या वाट्याला आलेलं काम आणि त्याचं पालन म्हणजे स्वधर्माचं पालन. म्हणून वर्णानुसार आपल्या वाट्याला आलेलं काम म्हणजे स्वधर्म. हा एक स्वधर्माचा अर्थ होतो. त्याशिवाय आश्रम धर्माची कर्मे पार पाडणं म्हणजे सुद्धा स्वधर्माचंच पालन होय. ब्रह्मचर्य, गृहस्थी, वानप्रस्थ आणि संन्यासी हे 4 आश्रम आहेत आणि वयानुसार ज्या आश्रमात तुम्ही बसता त्या आश्रमाचं कर्म पार पाडणं हा आपला आश्रम धर्म आहे आणि हा आश्रम धर्म पाळणं म्हणजे सुद्धा स्वधर्मच होय, स्वधर्माचंच पालन होय. याशिवाय आपल्या वाट्याला आलेली विविध कर्तव्य, ती कर्तव्य पाळणं, ती कर्तव्य पार पाडणं म्हणजे सुद्धा स्वधर्माचंच पालन होय. उदाहरणार्थ आईवडिलांची सेवा आपलं कर्तव्य, समाजाची सेवा आपलं कर्तव्य, गोसेवा आपली कर्तव्य, अन्य अन्य अशी विविध प्रकारची कर्तव्य, जी जी कर्तव्य आपल्या वाट्याला आली आहेत ती कर्तव्य पार पाडणं म्हणजे सुद्धा स्वधर्माचंच पालन होय. आणि शिवाय आपल्या अंगी जो एखादा विशेष गुण आहे त्या गुणाचा विकास करणं म्हणजे सुद्धा स्वधर्माचंच पालन होय. भगवान प्रत्येकाला काही ना काही गुण देत असतो. आणि मग तुकोबारा लिहितात की कोटे काही एक आहे एक नाही. सगळीच गुण एका माणसात नसतात. प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंत वाटून वाटून गुण देतो आणि भगवंतानं तुम्हाला जो विशेष गुण दिलाय त्या गुणाचा विकास करणं म्हणजे सुद्धा स्वधर्माचंच पालन होय. म्हणून अशा प्रकारे स्वधर्मात एकूण 4 गोष्टी येतात ज्या आपण आता पाहिल्या. कोणत्या 4 गोष्टी? वर्णानुसार आपल्या वाट्याला आलेलं कर्म, आश्रम धर्माची कर्म, आपली विविध कर्तव्य
आणि आपल्या अंगी असलेला गुण, त्याचा विकास व सध्या परिस्थितीत आपण करत असलेली नोकरी आणि व्यवसाय या सर्व गोष्टी करणे म्हणजेच स्वधर्माचं पालन होय. अशा प्रकारे स्वधर्माची अतिशय व्यापक व्याख्या ठरते. केवळ एखादीच गोष्ट म्हणजे स्वधर्म नव्हे, तर स्वधर्माची व्याख्या अतिशय व्यापक आहे. तुम्ही ज्या वर्णात जन्म घेतलाय त्या वर्णाचं काम हाच तुमचा स्वधर्म आहे. वयानुसार ज्या आश्रमात तुम्ही सध्या आहात त्या आश्रमाची कामं हाच तुमचा स्वधर्म आहे. नाना प्रकारची कर्तव्य पार पाडणं हाच तुमचा स्वधर्म आहे. आणि आपल्या अंगी असलेला जो गुण आहे त्याचा विकास करणं हाच तुमचा स्वधर्म आहे. अशा प्रकारे या चारही गोष्टी व्यवस्थितरित्या पार पाडणं म्हणजे स्वधर्म होय. आणि म्हणून प्रसंग कसा आहे पहा. इथे दोन गोष्टी प्रामुख्यानं स्पष्ट होत आहेत. अर्जुन दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा आहे. देवानं रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये आणलाय. अर्जुन दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा आहे. गांडीव धनुष्य खाली टेकवले, घाबरलाय. पाहतोय तर दोन्ही बाजूला आपले स्वजन दिसत आहेत. मारतोय तर तिकडचे माझे, इकडचे माझे. मारतोय तर आपलेच मारतोय. अर्जुनाला स्वजनाचा मोह झालाय आणि अर्जुनाने स्वधर्म टाकलाय. स्वधर्म टाकलाय म्हणजे काय टाकले? युद्ध टाकले. अर्जुन क्षत्रिय, क्षत्रियाचं कर्म आहे युद्ध करणं. अर्जुनाने युद्ध टाकले. अर्जुनाने युद्ध टाकले म्हणजे स्वधर्म टाकलाय. याचाच अर्थ अर्जुनासाठी तो क्षत्रिय असल्यामुळं युद्ध टाकणं म्हणजे स्वधर्म टाकणं. अर्थात वर्णानुसार अर्जुन क्षत्रिय असल्यामुळं अर्जुनानं युद्ध टाकले म्हणजे स्वधर्म टाकलाय. याचाच अर्थ असा होतो की वर्णानुसार आपल्या वाट्यास आलेली कर्म पार पाडणं म्हणजे स्वधर्माचं पालन होय. आणि आश्रम धर्मानुसार ज्या वयात आपण बसतो, पहिले 25 वर्ष ब्रह्मचर्य आश्रम अध्ययन करावं. 25 ते 50 गृहस्थ आश्रम, गृहस्थाची सर्व कामे पार पाडावीत. 50 ते 75 वानप्रस्थ, वनात जाऊन साधना करावी. 75 ते 100 संन्यास आश्रम, सर्वस्वाचा त्याग आणि भगवंताची प्राप्ती करून घ्या. ठीक आहे. आता आश्रम धर्म थोडा बिघडलाय. वानप्रस्थ म्हणून कुणी वनात जात नाही, कुणी संन्यासही स्वीकारत नाही. पण पहिल्या दोन गोष्टी ब्रह्मचर्य आश्रम आणि गृहस्थ आश्रम 50 पर्यंत जवळजवळ सगळेच पाळतात. अर्जुन 25 ते 50 या वयोगटात मोडतोय युद्धाच्या प्रसंगी. अर्जुन गृहस्थ आश्रमामध्ये स्थित आहे सध्या. आणि अर्जुन गृहस्थ आहे आणि गृहस्थ असल्यामुळं, क्षत्रिय असल्यामुळं त्या प्रसंगी त्याचा धर्म होता युद्ध करणे. अर्जुन गृहस्थाचं काम युद्ध टाकून संन्यासाच्या गोष्टी करू लागला. आणि भगवंताला अर्जुन बोलतोय, धनभरा लिहित आहेत, ना तरी देश त्यागे जायजे का गिरीकंदर सिविजे, परी शस्त्र आता न धरिजे यावरी. अर्जुन भगवंताला म्हणतो, हे कृष्णा, मी देशाचा त्याग करेल, देश सोडून जाईल वेळ आली तर, गिरीकंदरात जाईल, डोंगरात जाईल, संन्यास घेईल. पण आता या कौरवावर आणि त्यातले त्यात द्रोण आणि भीष्म यांच्यावर मी शस्त्र धरणार नाही.
ना तरी देश त्यागे जायजे का गिरिकंदर शिविजे, पण शस्त्र आता न धरिजे यावरी. अर्जुनाने शस्त्र टेकवलंय आणि भगवंताला स्पष्ट म्हणतोय की देवा मी संन्यास घेतो. आता अर्जुन गृहस्थी आहे आणि संन्यासाच्या गोष्टी करतोय. अर्जुनाचा संन्यास टिकेल का? प्रश्न वृत्तीचा आहे. संन्यासही सोपा आहे, परंतु कधी जर तुमच्यापाशी वैराग्य वृत्ती असेल तर, तुमच्यापाशी वैराग्य वृत्ती असेल तर संन्यासही सोपा आहे. परंतु तुमच्याजवळ वैराग्य वृत्ती नाहीये, तुम्ही गृहस्थी आहात, तुमच्यापाशी वैराग्य वृत्ती नाहीये आणि तुम्ही संन्यासाच्या गोष्टी करता किंवा संन्यास स्वीकारता, तुमचा संन्यास टिकणार नाही. तुम्ही संन्यास स्वीकाराल, वनात जाल, पण सोबत विषयासक्ती घेऊन जाल आणि हे विषय तुम्हाला पुन्हा संसारात खेचून आणतील. विषय भोगावेसे वाटतील, तुम्ही विषय भोगाल, त्यातून पापाची निर्मिती होईल आणि तुमचं पतन होईल, तुम्ही नरकाला जाल. अर्जुनाने देवाला फार सुंदर प्रश्न विचारलाय की तरी देवा ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती भ्रंशे, मार्ग सांडोनी अनरसे चालत देखो, आस्था संगू सांडिती संसर्गू करिता न धाती, वनवासी ही सेविती जनपदाते. देवा म्हणले एक मनुष्य घरदार सोडतो, गृहस्थ आश्रम सोडतो, संन्यास स्वीकारतो, वनात जातो देव भेटा म्हणून, परंतु वनातून पुन्हा जनात येतो, भरपूर संसार भोगतो, पाप करतो आणि नरकाला जातो. असं का होतं देवा? नरवळा फार गोड उत्तर देतात. माऊली लिहितायत, जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगा अपजे संगती, संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. मनुष्य गृहस्थ आश्रम सोडून, संसार सोडून वनात गेलाय, संन्यास घेतलाय, पण जाताना सोबत हृदयात अंतकरणात विषयाची आसक्ती घेऊन गेलाय, संसाराची आसक्ती घेऊन गेलाय. हे ज्ञानेंद्रियाचे विषय सोबत नेल्यामुळं त्या माणसाकडून त्या डोंगराला गेल्यावर विषयाचं चिंतन होतं, त्याला विषय भोगावेसे वाटतात आणि हे विषय त्याला खेचून आणतात, संसारात भरपूर विषय भोगायला होतात आणि त्याचं पतन करतात. आणि म्हणून मी बोललो की प्रश्न वृत्तीचा आहे. तुमच्यापाशी वैराग्य वृत्ती असेल तर संन्यासही सोपा आहे. संन्यास काही अवघड नाही, तुमच्यापाशी वैराग्य असावं. पण अर्जुनापाशी वैराग्य नाहीये, तो गृहस्थी आहे, वैराग्य नाहीये आणि संन्यासाच्या गोष्टी करतोय. भगवंताला बजावतात की अर्जुना तुझ्यापाशी वैराग्य नाहीये, तुला संन्यास पेलणार नाही, संन्यास धर्म तुझ्यासाठी भयावह होईल. आणि तर भगवंत यालाच म्हणतात परधर्मो भयावह, स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावा. अर्जुना तू गृहस्थी आहे, तुझ्यापाशी वैराग्यवृत्ती नाहीये, म्हणून तू गृहस्थ आश्रमाचंच काम कर, तू युद्धच कर. आणि युद्ध करताना तुला मरण जरी आलं तरी ते उचित समज, श्रेष्ठ समज. का? तर तू परधर्म स्वीकारशील, तू गृहस्थी आहे, पण संन्यास तुझ्यासाठी परधर्म आहे. तू संन्यास स्वीकारशील अर्थात परधर्म स्वीकारशील तर संन्यास तुझ्यासाठी पाळला जाणार नाही, तुझा संन्यास टिकणार नाही. का? तर तुझ्यापाशी वैराग्यवृत्ती नाहीये, तुझ्यापाशी विषयासक्ती आहे आणि हे सगळे विषय तुला भोगावेसे वाटतील, हे विषय तुला संसारात खेचून आणतील, विषय भोगायला लावतील, तुझं पतन करतील, तुझं हसू होईल. आणि म्हणून संन्यास हा तुझ्यासाठी परधर्म आहे आणि हा परधर्म तुझ्यासाठी भयावह ठरेल, घातक ठरेल.
तुला नरकाला नेईल. आणि भगवंत बोलतायत की स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा. नरवळा लिहितात की या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. तुमच्यापाशी वैराग्यव्रती असेल तर तुम्ही संन्यासी खुशाल बना, काही हरकत नाही. पण तुम्ही ग्रहस्थी आहे, तुमच्याजवळ वैराग्य नाहीये आणि संन्यासीच्या गोष्टी करता, किंबहुना संन्यासी झालात तर तुम्ही वनात जाताना आपल्यासोबत ज्ञानेंद्रियाच्या विषयाची आसक्ती घेऊन जाल, संसाराची आसक्ती घेऊन जाल. ही आसक्ती तुम्हाला पुन्हा संसारात खेचून आणेल, विषय भोगायला येईल, तुमचं पतन करेल. एक मनुष्य असाच ग्रहस्थी संसाराचा त्याग केलाय आणि वनात गेलाय. उघडा बंब झालाय, अंगावर एक लंगोटी आणि सोबत एक लंगोटी, बस एक लंगोटी घेतली आणि निघाला. वनात गेला, एक कुपी केली आणि राहू लागला. रोज त्याने रामनाम घ्यावं, साधना करावी. 4-8 दिवस लोटले. एके दिवशी संध्याकाळी त्याची वर जी लंगोटी होती, एक अंगावर एक वर होती, तर वर जी लंगोटी होती ती उंदरानं करंडली, कुरतडली, अर्थात फाडली. सकाळी पाहतो तर लंगोटी फाटली, उंदरानं कुरतडली. म्हणलं अरे 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 अरे, आता काय करावं? उद्या उंदर दुसरी लंगोटी करंडतील, मी घालू काय म्हणले. मग परेशान झाला. सकाळी गावात भिक्षेसाठी गेला आणि गावात एका धनिक माणसाच्या घरापुढे उभा राहिला आणि म्हणले, महाराज मी असा संन्यासी डोंगराला साधना करतोय, माझ्या कुपीमध्ये उंदरं झालेत आणि उंदराने माझी लंगोटी करंडली. मग उंदराचा बंदोबस्त करण्यासाठी मला एक मांजर हवी आहे, तर कृपा करून एक मांजर द्या. तो धनिक मनुष्य दयाळू होता, त्याने एक मांजर देऊन टाकली. मांजर घेतली, वनात गेला, कुपीमध्ये मांजर बांधली. मांजर म्याव 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 करायली. या मांजरीच्या आवाजाने उंदर पळून गेले. खुश झाला, म्हणले आता लंगोटी वाचली, बरं झालं म्हणले. मांजराच्या म्याव म्याव आवाजानं उंदर पळून गेली, पण मांजराचं म्याव म्याव काही थांबाना. दिवस रात्र मांजर म्याव म्याव करत होती, कारण मांजरीला दूध प्रिय. मांजरीला दूध पाजलं तरच म्याव म्याव थांबतं, नाही तर ती म्याव म्याव करतच राहते. याचं डोकं उठलं, झोप येणार रात्रंदिवस, साधना घडाना, म्याव 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 चालूच आहे मांजराचं. पुन्हा गावात आले एक दिवशी भिक्षेला. त्या धनिक माणसाच्या दारात उभं राहिलं, म्हणले महाराज असं असं झालं. म्हणजे मांजर नेली पण ती म्याव म्याव करते, उंदर गेले पण तिला दूध पाहिजे, तिचं म्याव म्याव थांबाना. दूध पाडल्याशिवाय तिचं म्याव म्याव थांबायचं नाही. म्हणले मग मला एक गाय द्या म्हणले. दयाळूच होता धनिक, त्याने गाय दिली, गोदान केलं, गाय घेतली, गेला डोंगराला. पण शास्त्र नियम असा, श्रीमद भागवतात विषय येतो, गायीच्या स्तनाला सडाला जर पुरुषाने हात लावला तर पाप लागतं का? गाय ही गोमाता आहे, गाय आमची आई आहे. म्हणून गोकुळात सुद्धा गायीचं दूध गवळणी काढायच्या, स्त्रिया काढायच्या, पुरुष नाही. मग गायीचं दूध काढायला बाया लागतात, मग बाया आणायची कुठून? हा पुन्हा एक दिवशी गावात गेला भिक्षेला. त्याच माणसात दारात उभा राहिला धनिक शेठजीच्या. म्हणजे शेठजी गाय दिली तुम्ही काल, पण तिचं दूध काढायला पुरुषानं जर गायीच्या सडाला हात लावला, पुरुषानं जर गायीच्या सडाला हात लावला तर पाप लागतं. मग म्हणले काय? म्हणले मला एक बाई द्या आता. म्हणले बाई द्या? अरे तुला बाई कुठून देऊ म्हणले आता? नाही काय करा म्हणले, पण बाई द्या. म्हणले ठीक आहे, गावात एक अनाथ पोरगी, जा म्हणले, उचल तिला घेऊन जा म्हणले, तिच्या हाताने दूध काढा. घेतली मुलगी, गेला. ती मुलगी रोज त्या गाईचं दूध काढायली.
मांजराला पाजायली, मांजराचं म्याव थांबलं, मांजराची गरज भागली. 4-8 दिवस लोटले, याची साधना चालू आहे. म्हणला बरं झालं तर लंगोटी वाचली. लंगोटीची आसक्ती, लंगोटी वाचली. 4-8 दिवस लोटले. बाई हळूच म्हणते, महाराज. म्हणतो काय? मांजराची गरज भागली हो, पण माझ्या गरजेचं काय? म्हणले तुला कशाची गरज आहे? म्हणली नवऱ्याची. म्हणले तर नवरा कुठून आणू? म्हणली हो की महाराज तुम्हीच. तो म्हणतो जमणार नाही, मी महाराज आहे. जमणार नाही, मी महाराज आहे. ती म्हणती माझं जमणार नाही, मी चालले. म्हणतो जाऊ नको, जाऊ नको. होतो तुझा नवरा. का तर प्रश्न लंगोटीचा आहे. तू जाशील तर गायची धार निघायची नाही, मांजराला दूध मिळायचं नाही. मांजर म्या म्या करेल किंवा निघून जाईल, पुन्हा उंदर येतील, राहिलेली लंगोटी कर आणतील. बाईशी लग्न केलं, डोंगराला पाळणा हलू लागला. एवढं का घडलं? एवढं का घडलं? एका लंगोटीची आसक्ती. तुम्ही जनातून वनात गेलेत, पण तुमच्यापाशी वैराग्य वृत्ती नाहीये. तुमच्यापाशी नाना प्रकारच्या आसक्ती आहेत. संसारिक आसक्ती आहेत, विषयाची आसक्ती आहे. या नाना प्रकारच्या आसक्ती घेऊन तुम्ही वनात गेले साधनेसाठी. तर ही आसक्ती तुम्हाला पुन्हा संसारात खेचून आणते, संसार भोगायला लावते, विषय भोगायला लावते, तुमच्याकडून पाप करून घेते आणि तुमचं पतन करते. मनुष्य जनातून वनात गेलाय, पण सोबत अंतकरणात विषयाची संसाराची आसक्ती घेऊन गेलाय. लंगोटीची आसक्ती. या लंगोटीच्या आसक्तीसाठी त्याला लग्न करावं लागलं. साधना भंग झाली. का? लंगोटीची आसक्ती. का? तर वैराग्य वृत्ती नव्हती, परिपूर्ण त्याग नव्हता. वैराग्य वृत्ती नाहीये, संन्यास स्वीकारलाय, वनात गेलाय, वैराग्य नाही, आसक्ती आहे. लंगोटीच्या आसक्तीने त्याला पुन्हा संसारात बांधलं, त्याचं पतन झालं. त्याच्यासाठी परधर्म भयावह ठरला. तो ग्रहस्थी आहे, त्यांनी ग्रहस्थ आश्रमातच राहून आपला उद्धार करावा. पण ग्रहस्थ अर्थात स्वधर्म टाकलाय आणि संन्यास अर्थात परधर्म स्वीकारलाय. संन्यास टिकला नाही, परधर्म टिकला नाही. आसक्तीने पुन्हा संसारात खेचून आणलं, भरपूर विषय भोगायला लावले, पाप करून घेतली, नरकाला गेला, पतन झालं. आणि याला भगवान म्हणतात परधर्म भयावह. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला बजावतायत, तू ग्रहस्थी आहे, तू तुझा विकास ग्रहस्थ आश्रमात राहूनच कर. तू संन्यासाच्या गोष्टी करू नको. का? तर संन्यास तुझ्यासाठी परधर्म आहे. ग्रहस्थाची कर्म हा तुझ्यासाठी स्वधर्म आहे, परंतु संन्यास हा तुझ्यासाठी परधर्म आहे. संन्यासी सोपा, पण अर्जुना तुझ्यापाशी वैराग्य असेल तर. अर्जुना तुझ्यापाशी वैराग्य नाहीये. आणि वैराग्य नसताना तू जर संन्यास स्वीकारलास तर हा तुझ्यासाठी परधर्म आहे. आणि हा परधर्म तुझ्यासाठी भयावह ठरेल. का? तर संन्यास तुझ्यासाठी पाळला जाणार नाही. या नाना प्रकारच्या आसक्ती तुला संसारात खेचून आणतील, नाना प्रकारचे विषय भोगायला लावतील, पापाची निर्मिती करायला लावतील, तुझं पतन करतील. संन्यास तुझ्यासाठी घातक ठरेल, भयावह ठरेल. का? तर संन्यास तुझ्यासाठी परधर्म, तुझ्यापाशी वैराग्य नाही, आणि म्हणून परधर्म भयावह. स्वधर्म निधनम श्रेय, परधर्म भयावह. यालाच धनवारा म्हणतायत की या स्वधर्मात अनुष्ठिता विचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. आणि म्हणून तुम्ही ज्या आश्रमात उभे आहात त्या आश्रमाची कर्मे भगवंताची पूजा म्हणून करा. तुम्ही ग्रहस्थ आहात, ग्रहस्थ आश्रमाची कर्मे, अधिक ज्या वर्णात जन्म घेतलाय त्या वर्णाची कर्मे, मुखात हरिनाम धारण करून आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वरा प्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करा. हाच तुमचा
स्वधर्म आहे, हाच निष्काम कर्मयोग आहे आणि हीच भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. आणि म्हणून तुम्ही ज्या वर्णात जन्म घेतलाय त्या वर्णाचं कर्म आणि ज्या आश्रमात बद्ध आहेत त्या आश्रमाचं कर्म फलत्यागयुक्त करा, भगवंताची पूजा म्हणून करा. हाच तुमचा स्वधर्म आहे. यातूनच आपला विकास साधून घ्या. मासा पाण्यात राहतो. मासा जर म्हणला मी पाण्याच्या ऐवजी दुधात राहतो तर तो मरेल. माशाने पाण्यात राहूनच आपला विकास करावा, दुधात नाही. तसं तुम्ही ज्या वर्णात आहात, ज्या आश्रमात आहात त्याचीच कर्मे करावीत ईश्वरार्पण बुद्धीने आणि आपला विकास साधावा. संन्यासाच्या गोष्टी करू नये. संन्यास तुमच्यासाठी घातक ठरेल, भयावह ठरेल. आणि भगवान म्हणतायत की स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावह. शेळीने आपला विकास शेळीपणातच साधावा. तिने बैल होण्याचा प्रयत्न करू नये. शेळी बैल होण्याचा प्रयत्न करेल तर ती फुटेल, मरेल. शेळीला बैल होणं भयावह आहे, घातक आहे. फुटेल, मरेल. कारण शेळीसाठी बैल होणं हा परधर्म आहे. ती फुगेल, बैल व्हायला बघेल, बैलाचा आकार धारण करेल, फुटेल, मरेल. शेळीसाठी परधर्म घातक ठरला, भयावह ठरला. तुम्ही ग्रहस्थ आहात, ग्रहस्थाचीच कर्मे करा. ज्या आश्रमात बद्ध आहेत त्या आश्रमाची कर्मे, ज्या वर्णात बद्ध आहेत त्या वर्णाची कर्मे, तीच ईश्वरात्मक बुद्धीने करा, फलत्यागयुक्त करा. हा स्वधर्मच तुम्हाला मुक्ती मिळवून देईल. तुम्ही गृहस्थ आहात आणि संन्यासाच्या गोष्टी केल्या तर संन्यास टिकणार नाही. का? तुमच्यावर वैराग्य नाही, आसक्ती आहे. ही आसक्ती संसारात खिचून आणेल, तुमच्याकडून पाप करून घेईल, भरपूर संसार भोगायला लावेल, तुम्हाला नरकाला धारेल. परधर्म तुमच्यासाठी भयावह ठरला. संन्यास हा तुमच्यासाठी परधर्म आहे. परधर्म तुमच्यासाठी भयावह ठरला, घातक ठरला. यालाच भगवंत म्हणतात स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावह. तुम्हाला उत्तम क्रिकेट खेळता येतो, तुम्ही क्रिकेटच खेळा. सिनेमाचा हिरो बनण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या अंगात क्रिकेट खेळण्याचा गुण आहे, तुम्ही त्याच गुणाचा विकास करा. सिने कलावंत होण्याच्या धर्माकडे आकर्षित होऊ नका. तुमच्या अंगात जर अभिनयाचे गुण नसतील, तुमच्या अंगात गुण आहे क्रिकेट खेळण्याचा आणि सिनेमाचा अभिनय करण्याचे गुण नाहीत आणि ते तुम्हाला करायचंय तर ते तुम्हाला जमणार नाही. ते तुमच्यासाठी घातक आणि भयावह ठरेल. तुम्ही तिथे फेल्युअर राहाल. म्हणून क्रिकेटरने क्रिकेट खेळूनच आपला विकास करावा, सिनेस्टार होऊन नाही. आणि सिनेस्टारने सिनेमा करूनच आपला विकास करावा, क्रिकेटर म्हणून नाही. जो गुण तुमच्यात भगवंतानं भरलाय त्या गुणाचाच विकास करा. तोच तुमचा स्वधर्म आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की स्वधर्माची व्याख्या करताना अनेक लोकांनी अनेक व्याख्या केल्या स्वधर्माच्या. परंतु स्वधर्माची खरीखुरी व्याख्या जर काय ठरत असेल तर वर्णानुसार आपल्या वाट्याला आलेली कर्म म्हणजे स्वधर्म, आश्रम धर्मानुसार आपल्या वाट्याला आलेली कर्म म्हणजे स्वधर्म, शिवाय विविध कर्तव्य बजावणं म्हणजे स्वधर्म, आपल्या अंगी असलेल्या गुणाचा विकास करणं म्हणजे स्वधर्म. ही स्वधर्माची परिपूर्ण व्याख्या आहे. स्वधर्म म्हणजे जाती जमाती तर नव्हेच. ज्यावेळेस गीता सांगितली 5000 वर्षापूर्वी त्यावेळेस हिंदू धर्म सुद्धा अस्तित्वात नव्हता. हिंदू शब्द त्याच्यानंतर आलाय. त्यावेळेस सनातन धर्म होता आणि इतर धर्म तर अस्तित्वात नव्हतेच. ही सगळी धर्म, हिंदू धर्म सोडून इतर सर्व धर्म, हिंदू धर्म सोडून इतर सर्व धर्म ही या 2000 वर्षाच्या आतील आहेत. किंवा गीता जन्माला आली नक्कीच त्याच्या अलीकडील आहेत. गीतेच्या काळात ही धर्मच नव्हते. त्या काळात फक्त सनातन धर्म होता आणि या पूर्ण पृथ्वीवर
एक छत्री पांडवाचं आणि कौरवांचं राज्य होतं. आणि म्हणून ज्ञानोबा शब्द प्रयोग करतात, जितिले तरी भोगावे पृथ्वी तळ. अर्जुनाला म्हणतात ज्ञानोबा की तू जितलास, युद्ध जिंकलास तर पृथ्वी तळ भोग. जितिले तरी भोगावे पृथ्वी तळ. जितिले तरी भोगावे भारत नाही म्हटलं, जितिले तरी भोगावे पृथ्वी तळ. अर्जुना युद्धात जिंकलास तर पृथ्वी तळ भोग, अख्खं जग भोग, पूर्ण पृथ्वी भोग. म्हणजे पूर्ण पृथ्वीवर कौरवांचं आणि पांडवांचं एक छत्री राज्य होतं. ही धर्म अस्तित्वात नव्हतीच, ही अलीकडची आहेत, 2-3 हजार वर्षाच्या अलीकडची. गीतेच्या काळात फक्त सनातन धर्म होता. एका धर्मातून किंवा एका जातीतून दुसऱ्या जातीत जाणे, दुसऱ्या धर्मात जाणे म्हणजे परधर्म स्वीकारणे, स्वधर्म टाकणे असा याचा अर्थ होत नाही. स्वधर्म या शब्दात जाती जमातीचा काही संबंध नाही. स्वधर्म या शब्दात संबंध आहे तो 4 गोष्टीचा. एक, वर्णानुसार आपल्या वाट्याला आलेली कर्म, आश्रमानुसार आपल्या वाट्याला आलेली कर्म, आपल्या वाट्याला आलेले विविध कर्म आणि आपल्या अंगी असलेला गुण त्याचा विकास करणं, या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे स्वधर्माचं पालन होय. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला बजावतायत की अर्जुना तू गृहस्थी आहेस, म्हणजे संसारात बद्ध आहेस, संसारात आसक्त आहेस, विषयात आसक्त आहेस. तुझ्यापाशी वैराग्यवृत्ती नाहीये. आणि वैराग्यवृत्ती नसताना तू संन्यासाच्या गोष्टी करतोस. तू संसार टाकला, संन्यासी झाला. अर्जुना तू संसार टाकला आणि संन्यास स्वीकारलास, तर वैराग्यवृत्ती नसल्यामुळं तुझा संन्यास टिकणार नाही. ही आसक्ती तुला पुन्हा संसारात खेचून आणेल, विषय तुला संसारात खेचून आणतील. तू भरपूर संसार भोगशील, तुझ्या जीवनात पापाची निर्मिती होईल आणि पाप तुला नरकाला नेईल. आणि पाप तुला नरकाला नेईल हे तुझ्यासाठी भयावह आहे, घातक आहे. तू स्वधर्म टाकलास, गृहस्थ जीवन टाकलेस, युद्ध टाकलेस, गृहस्थ जीवन टाकून संन्यास स्वीकारतोयस. तुझा संन्यास टिकणार नाही, का तर तुझ्याजवळ वैराग्यवृत्ती नाहीये. आणि वैराग्य नसल्यामुळे संन्यास टिकणार नाही. ही आसक्ती तुला पुन्हा संसारात खेचून आणेल, विषय भोगायला येईल, तुझं पतन करेल. आणि मग संन्यास तुझ्यासाठी भयावह ठरेल, घातक ठरेल. आणि म्हणून देव म्हणतायत की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. याला ज्ञानोबा लिहितात की या स्वधर्माते अनुष्ठिता विचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असते. आणि म्हणून ज्या वर्णात जन्म घेतलाय त्याचंच काम करा, तोच तुमचा स्वधर्म. ज्या आश्रमात सध्या स्थित आहात त्याचं काम करा, तोच तुमचा स्वधर्म. जी कर्तव्य वाटायला आली तीच कर्तव्य उत्तमरित्या पार पाडा, तोच तुमचा स्वधर्म आहे. ज्या गुणात बद्ध आहात त्या गुणाचा विकास करा, तोच तुमचा स्वधर्म. या सगळ्या गोष्टीला मिळून स्वधर्म म्हणतात. म्हणून आपल्या स्वधर्माचं पालन करा. या स्वधर्माचं अनुष्ठान करताना, स्वधर्माचं पालन करताना आपला जीव जरी गेला तरी चालेल, परंतु परधर्माचा स्वीकार करू नका. आणि मग ज्ञानोबा लिहितात की या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. या स्वधर्माचं पालन माणसाकडून सहज का होत नाही? नेमकं काय कारण आहे की स्वधर्माचं पालन माणसाकडून सहजासहजी घडत नाही? त्याला परधर्माचं आकर्षण राहतं. असं का घडतं? त्याची 2 कारणं आहेत. तर नाना प्रकारचे मोह स्वधर्म पालनाला आडवे येतात आणि मोह तुम्हाला परधर्मात खेचून नेतात. उदाहरणार्थ अर्जुनाला स्वजनाचा मोह झाला म्हणून तो गृहस्थ धर्म टाकून संन्यास धर्माकडे मोहित झाला. कुणाला नफेखोरीचा मोह होतो म्हणून काही लोक आपला व्यवसाय टाकून दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारतात
नफेखोरी अपेक्षित असते, कोणाला भ्रष्टाचार करायचा असतो, कोणाला विषय भोगायचे असतात. आणि म्हणून या वेगवेगळ्या प्रकारच्या मोहामुळे लोक आपला स्वधर्म टाकतात आणि परधर्माकडे आकर्षित होतात. आणि परधर्माकडे आकर्षित झालं की मनुष्य कुकर्म करतो. दरबारा लिहित आहेत की निज धर्म जे सांडे ते कुकर्मी रती घडे, त्याची बंधू पडे संसारिक. आपला स्वधर्म टाकला आणि परधर्मात तुम्ही प्रवेश केला तर तुमच्या हातून कुकर्म घडतात. कारण तुम्ही परधर्मात जाताच कशा करता, तर नफेखोरी, जास्त पैसा मिळवणं. मग नफेखोरी आली की लबाडी आली, फसवाफसवी आली. लबाडी फसवाफसवीतून पाप जन्माला येतं. हे पाप तुम्हाला नरकाला नेतं. परधर्म तुमच्यासाठी भयावह ठरला. आणि म्हणून दनाबारा म्हणतात की तुम्ही स्वधर्म टाकला आणि परधर्मात प्रवृत्त झाले तर तुम्ही कुकर्म कराल. नफेखोरी डोक्यात असेल तर 10 रुपयाची वस्तू 12ला विकायची आहे, तुम्ही 20 रुपयाला विकाल. तुम्ही कुकर्म कराल. कुकर्मामुळे पाप घडेल, पाप तुम्हाला नरकाला नेईल, संसार बंधनात अडकाल, परधर्म तुम्हाला भयावह ठरला. पण प्रत्येकानं स्वधर्माचंच पालन करावं. कारण स्वधर्माचं अनुष्ठान केलं तर तुम्ही सहजच जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता. का तर स्वधर्म हा एक यज्ञ आहे. दनबारा लिहितात की स्वधर्म हा बापा नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता ते पापा संचारू नाही. स्वधर्म ईश्वरापण बुद्धीने केला तर हा एक यज्ञ आहे. आणि यज्ञात पापाचा प्रवेश नसतो. यज्ञात जन्माला आलं तर पुण्य जन्माला येतं. हे यज्ञातून, स्वकर्माच्या यज्ञातून जन्माला आलं पुण्य भगवंताला अर्पण करा. तुमचं जीवन पाप पुण्यरहित होईल, तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून माऊली म्हणतायत की म्हणून स्वधर्म अनुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन काहीच नाही. म्हणून स्वधर्म अनुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन काहीच नाही. जो निरंतर स्वधर्माचं अनुष्ठान करतो, स्वधर्म पाळतो, तो निरंतर यज्ञ करत असतो आणि त्याचं संसार बंधन कायमचं जातं. आणि म्हणून स्वधर्म टाकायचा नाही, परधर्माकडे आकर्षित व्हायचं नाही. परधर्माकडे आकर्षित झाले, आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याच्या व्यवसायाकडे आकर्षित झाले, तिथे नफेखोरी अपेक्षित आहे. तुम्ही लबाडी कराल, चुकीचं वागाल, आणि हे चुकीचं वागणं पापाची निर्मिती करतं. हे पाप तुम्हाला नरकाला नेतं. आणि म्हणून ही मोह टाळा. नाना प्रकारचे मोह स्वधर्माला आडवी येतात, परधर्मात तुम्हाला खेचून निघतात. आणि मग दानाबारा गोड उदाहरण देतात की एखाद्याचं 2-3 मजली सिमेंट कॉन्क्रीटचं घर आहे, त्याच्या लालसेने आपलं झोपडं पाडू नये किंवा जाळू नये. आपलं झोपडंच आपल्याला प्रिय आहे. अर्थात ज्या वर्णात जन्म घेतलाय त्या वर्णाचं कामच आपल्याला प्रिय असावं. दुसऱ्याच्या धर्माकडे आपण आकर्षित होऊ नये. ते आपल्यासाठी भयावह ठरेल, घातक ठरेल. आणि मग स्वधर्माचा त्याग कधी करू नका. स्वधर्माची कास कधी सोडू नका. मनुष्य जन्माला आलात तर स्वधर्मच एकमात्र आपणासाठी तारक असतो. म्हणून भगवंत म्हणतायत, दरबारा लिहितात की स्वधर्माची विसरलासी तरावे जेणे, स्वधर्माची विसरलासी तरावे जेणे. अर्जुना, स्वधर्मच विसरलास की जो तारक आहे. स्वधर्म कधीच टाकायचा नसतो. या कौरवा भलते झाले अथवा तुझची काही पातले, काही युगची बुडाले जरी येत, तरी स्वधर्म एक आहे जो सर्वथा त्याज्य नव्हे. मग तरी जेल काय पाय कृपाळूपणे. अरे अर्जुना, पांडव मरो, कौरव मरो किंवा जग बुडो, काही हो, स्वधर्म टाकायचा नसतो. स्वधर्म एक आहे जो सर्वथा त्याज्य नव्हे. स्वधर्म टाकायचाच नसतो. स्वधर्म आपल्यासाठी तारक आहे. स्वधर्माला अनन्य शरण जा. तुम्ही ज्या वस्तूला अनन्य शरण असतात ती वस्तू तुमच्यासाठी तारक ठरते. मासा पाण्याला अनन्य शरण असतो, पाणी माशाला तारतं. तुम्ही ज्या वस्तूला अनन्य शरण आहे ती तुमच्यासाठी तारक असते. मासा पाण्याला अनन्य शरण आहे,
पाणी माशासाठी तारक आहे. एका नदीला मोठा पूर आला, महापूर आला, मोठी नदी होती. त्या नदीमध्ये एक मासा, छोटा मासा, बोटा एवढा, एक चिंगडी, त्या पुराची उलटी धार चढत होता. हे दृश्य हत्तीने पाहिलं. हत्ती म्हणला, या जगात सगळ्यात बलवान मी, आणि एवढीशी माशाची चिंगडी ही उलटी धार चढते, मी का चढणार नाही म्हणले. मी चढतो म्हणले. भूषणात आलं, घुसलं, मध्यभागात गेलं नदीच्या. पाण्याचा जोर होता, पाण्याने ओढलं, वाहून गेलं, वर टांगड्या केल्यानं वाहून गेलं. एवढा मोठा बलवान हत्ती पाण्याने वाहून नेला, पण माशाला वाहून नेलं नाही. का बरं? मासा पाण्याला अनन्य शरण आहे, हत्ती पाण्याला अनन्य शरण नाही. तुम्ही ज्या वस्तूला अनन्य शरण आहे ती वस्तू तुमच्यासाठी तारक असते. मासा पाण्याला अनन्य शरण आहे, पाणी माशाला तारतं. स्वधर्माला अनन्य शरण जा, स्वधर्म तुम्हाला तारतो, मुक्ती देतो. म्हणून या जगात एकमात्र तारक जर काय असेल तुम्हा आम्हाला, तर तो आहे स्वधर्म. स्वधर्म टाकायचा नसतो, बदलायचा नसतो. स्वधर्म टाकला तर पाप लागतं, स्वधर्म बदलला तर मोक्ष दुरावतो. हनुमंत ज्ञानोबा लिहितात की अर्जुना, स्वधर्म सांडशील तर पापावर पडा होशील, आणि अपेश ते न वचेल कल्पांतवरी. नातरे रणेशव शांडीजे ते चौमेरी गिद्दी विधारीजे, तसा स्वधर्महीन अभिभविजे महादोषी. अर्जुना, रणांगणावर प्रेत पडलं त्याला चारी बाजूने गिधाडं तोडून खातात, तसं स्वधर्म टाकशील तर चारी बाजूने तुला दोष तोडून खातील. हे दोष, हे पाप तुला नरकाला नेशील. स्वधर्म टाकणं हेच पाप आहे. अर्जुना, स्वधर्म सांडशील तर पापावर पडा होशील, आणि अपेश ते न वचेल कल्पांतवरी. अर्जुना, स्वधर्म टाकलास, युद्ध टाकलंस, तर तुला पाप लागल. हे पाप नरकाला नेईल, आणि तुला अपकीर्तीचा धब्बाही लागेल. म्हणून स्वधर्म टाकायचा नाही, स्वधर्म बदलायचा नाही. स्वधर्म टाकला तर पाप लागतं, मनुष्य नरकाला जातो. आणि स्वधर्म बदलला तर माणसाचा मोक्ष दुरावतो. हनुमंत ज्ञानोबा लिहितात की अनुमान करिता नाशू होईल हिता, अनुमान करिता नाशू होईल हिता, म्हणून आता सावधा होईजे. अनुमान करिता कोणी काही करू नये, आपल्या वाटेला आलेलं कर्म करावं वर्णानुसार. आणि म्हणून बघा, असा एक तरी संत दाखवा की ज्यांनी आपला स्वधर्म बदललाय किंवा स्वधर्म टाकलाय. एकही उदाहरण मिळणार नाही. असा एकही संत नाही की ज्यांनी आपला स्वधर्म टाकलाय किंवा आपला स्वधर्म बदललाय. अजिबात नाही. ज्या वर्णात जन्म घेतला त्याच वर्णाची कामं संताने केली, त्याला हरिनामाची संगती दिली. हरिनामाने कर्म या शिडीने मोक्षाचं शिखर गाठलं, आणि मोक्ष मिळाल्यानंतरही हरिनामाने कर्माची शिडी सोडली नाही. मुक्तीनंतरही हरिनामाने कर्म चालूच ठेवलं. आणि मग एकही संत नाही की ज्याने स्वधर्म टाकलाय, आपलं कर्म टाकलंय, नुसतं हरिनाम घेत बसलाय आणि मुक्त झालाय, असं एकही संत नाही. सावता महाराज मळा केला, आमची माळियाची जात शेतला उभा गायत, कांदा मळा भाजी अवघी विठाबाई माझी, असं म्हणाले सावता महाराज. मळा केला, त्याला हरिनामाची संगती दिली, संत झाले, मुक्त झाले. कबीर महाराज चादरी विणायचे, चादरी विणल्या, हरिनामाची संगती दिली, मुक्त झाले, संत झाले. हृदयास महाराज चपला बुटं शिवले, हरिनामाची संगती दिली, मुक्त झाले. सुखा महाराज भिंती रचल्या, गुरुढोर सांभाळली, गुरुढोर ओढली, त्याला हरिनामाची संगती दिली, मुक्त झाले, संत झाले. तुकोबाराय दुकानदारी केली, शेती केली, त्याला हरिनामाची संगती दिली, मुक्त झाले, संत झाले. नामदेव महाराज शिंप्याचा धंदा केला, कपडे शिवले, त्याला हरिनामाची संगती दिली, मुक्त झाले, संत झाले. नरहरी महाराज दागिने घडले, सोनारकी केली, त्याला हरिनामाची संगती दिली, मुक्त झाले, संत झाले. सेना महाराज डोई केली, हजामती केल्या, त्याला हरिनामाची संगती दिली, मुक्त झाले, संत झाले. असा एकही संत नाही की ज्याने वैराग्य प्राप्तीसाठी आपलं कर्म टाकलंय आणि नुसतं हरिनाम घेतलंय आणि हरिनामाच्या बळावर संत बनलेत. असा एकही संत नाही. कारण वैराग्य प्राप्तीच्या आधी कर्म टाकायचे नसतात. जो पण वैराग्य प्राप्ती नाही आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही, तो पण कर्म बंधनकारक आहे, हे शास्त्राचं दंडक आहे. वैराग्य प्राप्तीनंतर आणि आत्मस्वरूपाची ओळख पटल्यानंतर कर्म टाकलं चालतं, नाम टाकलं चालतं.
जवळी पार्था तो बोधून भेटे म्हणा तवची या साधना भजावे लागे. तृप्ती झाल्या जशी साधने सरती अपेशी आत्मतुष्टी तसे कर्मे नाही. जबवरी निरार्थता नाही तव व्यापारू असे पाहि मग संतुष्टीचे ठाई कुंटे सहज. जब आत्मा द्रष्ट नव्हे तो कर्म करणे की ठाय आणि म्हणून करणे आहे आयासवादी. अर्थात जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाहि. निरार्थ म्हणजे वैराग्य, अर्थ म्हणजे इच्छा, निरार्थ म्हणजे निरीच्छ विरक्ती, निरार्थ म्हणजे विरक्त पुरुष. जोपर्यंत वैराग्य नाही आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत आपल्या वाटेला कर्म टाकायचं नाही. आणि टाकलं तर पाप लागतं, दोष लागतो, मनुष्य नरकाला जातो. भगवंत अर्जुनाला तेच बजावतात की अर्जुना स्वधर्म सांडशील तर पापावर पडा होशील आणि अपेस तेनं वचल कल्पांतवरी. अर्जुना स्वधर्म टाकू नको, तुझ्यापाशी वैराग्य नाहीये. तू गृहस्थी आहेस, युद्ध कर. क्षत्रिय आहेस, युद्ध कर. युद्ध हा तुझा धर्म आहे. संन्यास तुझा धर्म नाही का तुझ्यावर वैराग्य वृत्ती नाहीये. आणि वैराग्य नसताना संन्यास स्वीकारला तर तो टिकणार नाही. तुझ्यासाठी तो परधर्म ठरेल आणि भयावह ठरेल. तुझा घात होईल, तुझा संन्यास टिकणार नाही. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला संन्यास स्वीकारू देणार. अर्जुन संन्यासाच्या गोष्टी करतोय पण भगवंत त्याला संन्यास स्वीकारू देणार का तर अर्जुनापाशी वैराग्यवृत्ती नाही. आणि जोपर्यंत वैराग्यवृत्ती नाही तोपर्यंत आपल्या वाट्याला कर्म कोणी टाकायचं नाही. आपण जोपर्यंत वैराग्य नाही ना आत्मस्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत कर्म टाकू नये. टाकली तर माणसाला पाप लागतं, मनुष्य नरकाला जातो. आणि मग तुकोबराय लिहित आहेत की न बांधता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो तुका म्हणे अधम त्याची भक्ती दुषी हरीची. न बांधता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो तुका म्हणे अधम त्याची भक्ती दुषी हरीची. अर्थात वैराग्याची प्राप्ती नाही, आत्मस्वरूपाची ओळख नाहीये आणि आपल्या वाटेला कर्म टाकले अनुसार रामनाम घेत बसलाय. तुकोबाराय म्हणतात तो लंड आहे, पापी आहे, भक्तीला भूषण नसून दूषण आहे. याचा अर्थ स्पष्ट असा होतो की जोपर्यंत वैराग्य नाही ना आत्मस्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत आपल्या वाटेला आलेलं कर्म टाकू नये. ते भगवंताची पूजा म्हणून करावं. हे कर्म मी करतोय याचा अभिमान घेऊ नये, याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नये. आणि ज्याच्यासाठी कर्म करतात त्याला देव समजावं आणि या सगळ्या गोष्टीला हरिनामाची संगती द्यावी. तुमचं कर्म परिपूर्णतेने भगवंतास अर्पण होतं, तुम्हाला मुक्ती लाभते. आणि म्हणून संतानं मोक्षाच्या आधी कर्म केली, मोक्षानंतरही कर्मच केली. असा एकही संत नाही की ज्यांनी मोक्षाच्या आधी कर्म टाकली तर नुसतं हरिनाम घेतलं आणि संत बनलाय. अजिबात नाही. प्रत्येक संतानं आपल्या वाटेला कर्म केलं, त्याला हरिनामाची संगती दिली, मुक्त झाले आणि मुक्तीनंतरही हरिनाम चालू ठेवला आणि कर्म करतच राहिली. मुक्तीच्या आधी कर्म केली, मुक्तीच्या नंतरही कर्म केली. मग संतांनी मुक्तीच्या आधी कर्म केली, मुक्तीनंतरही कर्म करतात ते सिद्ध आहेत. सिद्ध अर्थात संत मुक्तीच्या आधी कर्म करतात, मुक्तीनंतरही कर्म करतात. मग साधकानेच मुक्तीच्या आधी कर्म का टाकावीत? आज कीर्तनकारानं स्वधर्म टाकलाय. वर्णानुसार आपल्या वाटेला कर्म कुठं करतायत? नुसतं हरिनाम घेतात किंवा कीर्तन करतात. सध्याच्या कीर्तनकारानं स्वधर्म टाकलाय. किती कीर्तनकाराला वैराग्य? आणि मग संतानं स्वधर्म टाकलाय नाही, स्वधर्म बदललाय नाही. वर्णानुसार आपल्या वाटेला आलेलं कर्म केलं म्हणजे स्वधर्म पाळला आणि दुसऱ्याचा धर्म स्वीकारला नाही म्हणजे परधर्मात प्रवृत्त झाले नाही. का तर स्वधर्म टाकला तर पाप लागतं, परधर्म स्वीकारला तर मोक्ष दुरावतो, हानी होते. आणि म्हणून माऊली म्हणतात की अनुआन करिता नाशू होईल हिता, अनुआन करिता नाशू होईल हिता, म्हणून आता सावधा होईजे. अर्जुना, कुणी काही केलं तर हिताचा नाश होतो. अर्थात स्वधर्म टाकला तर पाप लागतं, परधर्म स्वीकारला तर मोक्ष दुरावतो, आपला घात होतो. म्हणून स्वधर्म निधनम श्रेय परधर्मो भयावा. या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. आपल्या स्वधर्माचं आचरण करा, आपल्या स्वधर्माचं पालन करा.
ते किती कठीण असू द्या, ते करताना मरण आलं तरी चालेल, पण परधर्म स्वीकारू नका. का? तर तुम्हाला पेलणार नाही, तुमच्यासाठी घातक ठरेल, तो तुमच्यासाठी भयावह ठरेल. आणि म्हणून स्वधर्माचं सहज पालन का होत नाही, त्याचं पहिलं कारण आपण पाहिलं की याला नाना प्रकारचे मोह आडवे येतात. तर कोणते मोह पाहिले आपण? अर्जुनाला स्वजनाचा मोह झाला, कुणाला पैशाचा, कुणाला नफेखोरीचा, कुणाला विषयाचा, हे नाना प्रकारचे मोह होतात. आणि मनुष्य स्वधर्म टाकतो, परधर्मात प्रवृत्त होतो, कुकर्म करतो, नाना प्रकारची पापं करतो. हे पाप तुम्हाला नरकाला घेऊन जातं. हा परधर्म तुमच्यासाठी भयावह ठरतो, नरकाला नेतो. आणि मग स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावह. स्वधर्माचं सहज पालन होत नाही याचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे मनुष्य आपल्या मृत्यूला विसरतो. मनुष्य आपल्या मृत्यूला विसरतो. आणि म्हणून गीतेच्या आरंभीच भगवंताने 3 महान सिद्धांत मांडलेत. हे सिद्धांत म्हणजे नंबर 1 देहाची नश्वरता, 2 आत्म्याची अमरता आणि 3 स्वधर्माची अबाध्यता. हे 3 सिद्धांत गीतेच्या आरंभीच मांडले. गीतेच्या सुरुवातीला जर काय आलं असेल तर ते आहे देहाची नश्वरता. गीतेची सुरुवातच यांनी झाली, देहाची नश्वरता, पुन्हा आत्म्याची अमरता आणि मग स्वधर्माची अबाध्यता. भगवंतानं पहिल्यांदा हात घातलाय कशाला? तर देहाची नश्वरता. देह नश्वर आहे. मनुष्य आपल्या मृत्यूला विसरतो, त्याला देहाची नश्वरता कळत नाही. देहाची नश्वरता आणि आत्म्याची अमरता या 2 गोष्टी मिळून एक परिपूर्ण तत्वज्ञान तयार होतं, एक महान सिद्धांत तयार होतो. ज्या दिवशी तुम्हाला हा सिद्धांत परिपूर्णतेने पटेल आणि तुमच्या मेंदूत ठसेल, तेव्हा तुमच्याकडून स्वधर्माचं पालन सहज होईल. दुसरं काही करा म्हणलं तर अवघड जाईल. तुम्हाला तुमच्या देहाची नश्वरता कळावी, तुमच्याकडून स्वधर्माचं सहजच पालन होईल. स्वधर्मापेक्षा दुसरं काही करा म्हणलं तर तुम्हाला अवघड जाईल. तुमच्याकडे स्वधर्माचं पालन सहज घडत नाही याचं कारण तुम्हाला तुमच्या देहाची नश्वरता कळत नाही. देह नश्वर आहे, आज ना उद्या मरणार आहे. मग मी मरणारच आहे, तर माझ्या वाटेला आलेलं काम मी सहज करेल. माझ्या डोक्यातून नफेखोरी निघून जाईल, पैशाचं लालच निघून जाईल. का? तर मी मरणार आहे. मग कशाला नफा, कशाला पैशाचं लालच? मी ज्या व्यवसायात उभा आहे, जो माझा वर्णानुसार स्वधर्म, मी ते सहज पालन करेल. कधी? मला माझं मरण निश्चित रूपानं कळून आलं तर, मला माझ्या मृत्यूचं स्मरण राहिलं तर. मृत्यूचं स्मरण राहिलं तर मी मरणारच आहे. मग कसली नफेखोरी, कसला संसार? मनुष्य संसार उदास होतो आणि ज्या वर्णात जन्म घेतला त्या वर्णाचं काम सहज करतो. परंतु मृत्यूचा विसर पडला तर मनुष्य त्याच्या डोक्यात नफेखोरी, लालसा, पैसा, कुकर्म अशा गोष्टी त्याच्या डोक्यात येतात. तो परधर्मात प्रवृत्त होतो, कुकर्म करतो, लाडीलावाडी करतो, पाप करतो. हे पाप त्याला नरकाला घेऊन जातं आणि परधर्म त्याच्यासाठी भयावह ठरतो. म्हणून मृत्यूला कधी विसरू नका. मृत्यू हा अतिशय उपकारक आहे. मृत्यू आम्हाला मारतो म्हणून तो वाईट वाटतं, परंतु मृत्यू त्याच्या स्मरणामुळे आम्हाला देवाची प्राप्ती करून देतो. हा मृत्यूचा आमच्यावर उपकार आहे. म्हणून मृत्यूचे सदैव उपकार माना. मृत्यूच्या नित्य स्मरणाने आम्हाला देव भेटतो. मृत्यूच्या नित्य स्मरणाने आमच्याकडून स्वधर्माचं पालन होतं. मृत्यूच्या नित्य स्मरणाने मुखात हरिनाम स्थिर राहतं. मृत्यूच्या नित्य स्मरणाने जीवनात वैराग्य येतं. अनेक अनेक फायदे होतात मृत्यूच्या नित्य स्मरणानं. एकदा एक नाथ महाराजाकडे गावगुंड गेला आणि नाथ महाराजाला म्हणाला, महाराज तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय, तुमच्याकडे स्वधर्माचं पालन सहज कसं काय घडतं? नाथ महाराज म्हणले, खाली बस, माझं सोड म्हणले, मी तुला तुझं भविष्य सांगतो. आजपासून 8 दिवसानं तू मरणारच. हा पकलं ते शब्द नाथ महाराजाचा.
म्हणले जा घरी जाऊन तुला 8 दिवसात काय करायचं करून घे, 8 दिवसांनी तू मरणार आहेस. गेलो घरी. जे अंतरून धरलं तर जागचा झाला ना. अन्न पाणी वर्ज. बायकापर म्हणले काय झालं? म्हणले नाथ महाराजांनी सांगितलं 8 दिवसांनी तू मरणार आहे. अन्न पाणी वर्ज, काही खाय ना. बायकापुराच्या आग्रहास बळच एखादा पाण्याचा घोट, अन्नाचा घास घशाच्या खाली उतरायचा. 7 दिवस झाले पुन्हा नाथ महाराजाकडे गेला. म्हणले महाराज उद्या 8वा दिवस आहे, मी मरणार आहे, काही उद्धाराचा मार्ग सांगा. नाथ महाराज म्हणले खाली बस. बसला खाली. म्हणले 8 दिवसात किती पाप केली मला सांग. म्हणले महाराज कशाचं पाप आणि कशाचं काय, सारखा मरणाचा वागोवा डोळ्यापुढे दिसतोय, कशाचं पाप करून कुणासाठी करू आणि कुणाच्या बळावर करू. नाथ महाराज म्हणले तुझ्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. तू प्रश्न काय केलता? नाथ महाराज तुमचं जीवन एवढं निष्पाप कसं काय? तुमचं जीवन एवढं शांत कसं काय? आणि तुम्ही स्वधर्माचं पालन सहज कसं काय करता? तुला मी विचारतो 8 दिवसात तू किती पाप केली? तर तू काय म्हणतो? कशासाठी पाप करून कुणाच्या जीवावर करू? 8 दिवसांनी मरणारच आहे, सारखा मरणाचा वागोवा डोळ्यापुढे दिसतोय, कुणासाठी पाप करून कशासाठी करू? तू 8 दिवसात पाप का केली नाही? मरण डोळ्यापुढे ठेवलंस. नाथ महाराज म्हणतात मीही मरण डोळ्यापुढे ठेवून जगतो, म्हणून माझं जीवन निष्पाप आहे, माझं जीवन शांत आहे, माझ्याकडून स्वधर्माचं पालन होतं. तुम्ही सारखं मरण डोळ्यापुढे ठेवून जगा. तुम्ही स्वधर्माचं सहज पालन कराल, दुष्कृत्य गळून पडतील, मुखामध्ये हरिनाम स्थिरावेल, तुमच्या जीवनात वैराग्य येईल आणि या वैराग्यानं देव भेटेल. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा, स्वधर्माचं सहज पालन होईल, दुष्कृत्य गळून पडतील, मुखात हरिनाम स्थिरावेल, वैराग्य येईल, वैराग्यानं देव भेटेल. आम्ही मृत्यूला विसरतो, म्हणून आमच्याकडून स्वधर्माचं सहज पालन होत नाही. आमच्या डोळ्यापुढे नफेखोरी येते, लबाडी येते, हरामखोरी येते. एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वधर्माचं पालन हे नफेखोरीसाठी नसतंय. स्वधर्मातून जे काय मिळेल ते तर आपलंच आहे. स्वधर्मातून भाग्यात असेल जे मिळायचे ते मिळूनच आहे. का ललाटीचे लिहिले भाग्य ते तर विलास. भाग्यात आहे तेवढं स्वधर्मातून मिळणारच आहे. म्हणून स्वधर्म हा नफेखोरीसाठी नसतो, तर स्वधर्माचं पालन हे मुक्तीसाठी असते, भगवत प्राप्तीसाठी असते, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी असते. ही गोष्ट आधी समजून घ्या. आम्ही हे विसरलोय की स्वधर्माचं पालन हे मुक्तीसाठी आहे, भगवत प्राप्तीसाठी आहे, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी आहे. आम्ही विसरलोय. आमच्या डोक्यात एक पक्क बसलंय की स्वधर्माचं पालन हे पैसा कमावणं, नफा कमावणं, मजा आजा करणं यासाठी आहे. पण स्वधर्माचं पालन नफेखोरीसाठी नसून स्वधर्माचं पालन प्रामुख्याने भगवत प्राप्तीसाठी आहे, मुक्त होण्यासाठी आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला खात्रीने कळेल की स्वधर्माचं पालन मुक्तीसाठी आहे, त्या दिवशी तुमच्याकडून स्वधर्माचं पालन सहज घडेल. का? तर कोणत्याही वर्णात जन्म घेतला आणि ते कर्म आपण केलं तर त्यातून मुक्तीच मिळते. मग ब्राह्मण काय, क्षत्रिय काय आणि वैश्य काय, आपण कोणत्याही वर्णात जन्म घेतला आणि त्या वर्णाचं काम केलं आणि त्यातून मुक्तीच मिळत असेल तर मग ब्राह्मणाचं कर्म मोठं आहे किंवा क्षत्रियाचं मोठं आहे किंवा वैश्याचं लहान आहे असं समजण्याचं कारणच नाही. कोणत्याही वर्णात जन्म घेतला आणि त्या वर्णाची कर्मे केली देवाची पूजा म्हणून, तर त्या कर्माने जर तुम्हाला मुक्ती मिळत असेल तर प्रत्येक वर्ण चांगलाच आहे आणि त्या वर्णाची कर्मे तुमच्याकडून सहज घडतील आणि तुम्हाला मुक्ती लाभेल. आणि ज्ञानवारा लिहितात की देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्ष तेने व्यापारे निश्चित पावे. अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे. अनुक्रम 1, 2, 3, 4 ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हा अनुक्रम आहे. अर्थात चातुर्वर्णानुसार ज्या वर्णात जन्म घेतलाय, चातुर्वर्णानुसार ज्या वर्णात जन्म घेतलाय त्या वर्णाचं काम
हे आपलं कर्म आहे. आणि मग कोणत्या वर्णात जन्म घ्या, ते कर्म मुक्तीच देत आहे, जर ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केलं तर. मग तुम्हाला कुठलाही धर्म मोठा वाटणार नाही, कुठलाही धर्म लहान वाटणार नाही. ब्राह्मण मोठा वाटणार नाही, क्षत्रिय मोठा वाटणार नाही, वैश्य लहान वाटणार नाही. सगळे वर्ण तुम्हाला सारखेच वाटतील. परंतु त्याआधी निश्चयानं समजून घ्या काय, की स्वधर्माचं पालन हे मुक्तीसाठी असते, भगवत प्राप्तीसाठी असते, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी असते. स्वधर्माचं पालन मुक्तीसाठी आहे हे जर खात्रीनं कळालं तर तुम्ही आपल्या वाटेला आलेलं कर्म सहज पार पाडाल. स्वधर्माचं पालन तुमच्याकडून सहज घडेल. आमच्याकडून स्वधर्माचं पालन सहज घडत नाही, याची 2 कारणं बोललो मी. आम्हाला निश्चयाने माहीतच नाही की स्वधर्माचं पालन मुक्तीसाठी आहे, आणि मग स्वधर्माचं पालन सहज घडत नाही. आणि स्वधर्माचं पालन दुसऱ्या कारणामुळे घडत नाही, का आम्ही डोळ्यापुढे नफेखोरी ठेवतो, नाना प्रकारचे मोह येतात आडवे, आणि मग नाना प्रकारचे मोह स्वधर्म पालनाला आडवे येतात, आणि आम्ही आमच्या मरणाला विसरतो. त्यामुळे आमच्याकडून स्वधर्माचं सहज पालन होत नाही. आणि स्वधर्म हा फक्त मुक्तीसाठीच करायचा असतो ही आम्हाला माहित नाही, म्हणून आमच्याकडून स्वधर्माचं सहज पालन होत नाही. या अनेक कारणामुळे आमच्याकडून स्वधर्माचं पालन सहज घडत नाही. आणि मग ज्यावेळेस आम्हाला खात्रीने कळलं की स्वधर्माचं पालन फक्त मुक्तीसाठीच असतंय, नफेखोरीसाठी नाही, त्यातून जे उत्पन्न मिळायचं ते मिळूनच आहे, पण नफेखोरी नाही, स्वधर्माचं पालन मुक्तीसाठीच आहे, हे ज्या दिवशी खात्रीने कळेल त्या दिवशी स्वधर्माचं पालन तुमच्याकडून सहज घडेल, आणि तुम्ही स्वधर्माचं पालन उत्कृष्टरित्या कराल. आणि म्हणून लक्षात ठेवा की मनुष्यजन्म जो मिळालाय तो केवळ स्वधर्माचं पालन करून मुक्त होण्यासाठी आहे. नरबरा लिहित आहेत की सर्वस्व शिनोनी येते, आर्जवावी संपत्ती जाते, त्याने स्वधर्म सांडोनी देहाते पोकावे काही. भरपूर संपत्ती मिळवायची, पैसा मिळवायचा, या देहाला पोचवायचं, आणि या देहाकडून जर स्वधर्माचं पालन झालं नाही तर तो मेलेला बरा. ऐका ना नवरा काय बोलतात, सर्वस्व शिनोनी येथे आर्जवावी संपत्ती जाते, त्याने स्वधर्म सांडोनी देहाते पोखावे काही. भरपूर संपत्ती मिळाली, देहाला पोचवलं, खाऊ पिऊ घातलं, त्याचे लढे केले, आणि याने जर स्वधर्माचं पालन केलं नाही तर हा देह मेलेला बरा. याचा अर्थ स्पष्ट होतो की मनुष्याचा देह फक्त स्वधर्म पालनासाठीच आहे, आणि स्वधर्म पालन हे फक्त मुक्तीसाठीच आहे. हे समीकरण आहे. हनुमान माऊली म्हणतात की पाय पाशराच्या गावा जायला गेले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. तुम्ही मनुष्यरूपात इथे येणं केले ते केवळ स्वधर्म पालनासाठी, स्वधर्म पालन करून मुक्ती मिळवण्यासाठी. आणि म्हणून देहाचे केवळ लळे पुरू नका, चोचले करू नका, केवळ देहभरण हे जाणे उघडी नागवण. शरीराला खोपीव घालायचं, याचं भरण पोषण करायचं, आणि याच्याकडून स्वधर्माचं पालन झालं नाही तर आपण आपली उघडी नागवणूक केली आहे. मनुष्य शरीराचा वापर फक्त स्वधर्मासाठीच करायचा, हेच मनुष्य देहाचं प्रयोजन आहे. ही गोष्ट आम्हाला खात्रीने कळाली की स्वधर्माचं पालन आमच्याकडून सहज घडेल. मनुष्यजन्म स्वधर्म पालनासाठी आहे हे आम्हाला कळानाच गेले. आम्ही मनुष्य देह मजा हजा करण्यातच खर्च करतोय. हा तो पाचाचा मेळावा शेकी अनुसरेल पंचत्वा, तेवेळी केला के घेऊसावा शिनू आपला. हे पंचमहाभूताचं शरीर बनलंय, याला खाऊ पिऊ घातले, जे चोचले पुरवले, मेल्यावर पंचमहाभूतात विलीन होईल. मग याला पोचण्यासाठी जे कष्ट पडले त्याचा मोबदला मागायचा कोणाला? म्हणून केवळ याचे लळे पुरू नका, केवळ देहभरण हे जाणे उघडी नागवण. तर मनुष्याचं शरीर केवळ आणि केवळ स्वधर्माचं पालन करून मुक्त होण्यासाठी आहे. आणि म्हणून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हरिनाम घेत घेत आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फल्याच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वरा प्रीत्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीनं करा. हे स्वधर्माचं पालन आहे, हाच निष्काम कर्मयोग आहे, आणि हीच भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. आणि म्हणून मी कर्म करता येते सांडवण्या निज चित्ते, भगवत रूप भाविता भूते ब्रह्मार्पण ते होय कर्म. मी कर्म करतोय हा कर्माभिमान घेऊ नका, कर्माचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नका.
ज्याच्यासाठी कर्म करतात त्याला देव समजा आणि सगळं करताना याला हरिनामाची संगती द्या. तुमचं कर्माचं फळ परिपूर्णतेने भगवंताला अर्पण होईल. तुमचं जीवन पाप पुण्यरहित होईल. तुम्ही मुक्त व्हाल. ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी श्रीगुरु शोधत येतो आणि अहंब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो. आणि म्हणून स्वधर्माचं पालन करायचं. गीतेचा जन्मच एवढ्यासाठी झालाय. तुम्हाला माहिती आहे गीता का जन्माला आली? अर्जुनानं स्वधर्म टाकलाय आणि स्वधर्म टाकला तर पाप लागतं आणि मनुष्य नरकाला जातो. एवढं बजावण्यासाठीच गीतेचा जन्म झालाय. अर्जुनाने गांडीव धनुष्य हातात घेऊन जर सरळ सरळ युद्ध केलं असतं तर गीता जन्माला येण्याचं कारणच नव्हतं. गीता जन्माला का आली? स्वजनाचा मोह हा तर एक भाग आहेच, पण गीता जन्माला येण्याचं प्रमुख कारण आहे अर्जुनानं स्वधर्म टाकलाय. युद्ध करणं हा अर्जुनाचा स्वधर्म आहे. अर्जुनानं युद्ध अर्थात स्वधर्म टाकलाय आणि स्वधर्म टाकला तर पाप लागतं. अर्जुना स्वधर्म सांडशील तर पापावर पडा होशील आणि अपेस त्यानं वचेल कल्पांतवरी. अर्जुना स्वधर्म टाकशील, युद्ध टाकशील तर तुला पाप लागेल आणि तू नरकाला जाशील. एवढं बजावण्यासाठी देवाला गीता सांगावी लागली. अन्यथा गीता जन्मालाच आली नसती. अर्जुनाने जर सरळ युद्ध केलं असतं. कुणी स्वधर्म टाकू नये, टाकला तर पाप लागतं आणि मनुष्य नरकाला जातो. एवढं बजावण्यासाठीच गीतेत जन्म झालाय. आणि म्हणून कोणी स्वधर्म टाकू नका. भगवान स्वधर्माची अबाध्यता सांगतात की स्वधर्म त्याज्य नाही, स्वधर्म पाळावाच लागतो. स्वधर्माची विसरला सीतारावेजेने स्वधर्माचं पालन जरूर करा आणि त्याला हरिनामाची संगती द्या. ही परिपूर्ण भक्ती असते. पक्षाला उडायला 2 पंख लागतात तेव्हा पक्षी उडतो, गगन भरारी घेतो. भक्तीला 2 पंख आहेत, एक निष्काम कर्माचं आणि एक निष्काम हरिनामाचं. यातलं एक जर पंख छाटलं तर पक्षाला उडता येत नाही. पण भक्तीला 2 पंख आहेत, एक निष्काम कर्माचं एक निष्काम हरिनामाचं. या दोन्ही पंखाच्या साहाय्याने भक्ती गगन भरारी घेते, पांडुरंग गाठते, तुम्हाला मुक्ती मिळवून देते. पण निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती, या दोन्हीचा संगम म्हणजे भक्ती. निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती. आणि म्हणून भगवंत गीतेच्या शेवटी अर्जुनाला बोलतायत की अर्जुना, मी गीता सांगून झाली, आता द्वारकेला जाऊ नाही तर वैकुंठाला जाऊ, पण जाता जाता मी तुला एक माझा चांगला निरोप देऊन जातो. काय? तर भगवान बोलतायत की फळी लागू सांडोनी देह सांगू, कर्मे करावी चांगू हा निरोपू माझा. म्हणून फळी लागू सांडोनी देह सांगू, कर्मे करावी चांगू हा निरोपू माझा. अर्जुना, माझा एक चांगला निरोप देऊन मी जातोय. तुम्ही मृत्यूलोकातील सर्व मनुष्याने माझा हा निरोप काळजावर कोरून ठेवावा. काय निरोप आहे? म्हणून फळी लागू सांडोनी देह सांगू, कर्मे करावी चांगू हा निरोपू माझा. देव बोलतायत माझा हा चांगला निरोप काळजावर कोरून ठेवा. काय? तर फळाचा त्याग करा. कर्म करताना फळाचा त्याग करा. आणि मी कर्म करतोय हा कर्माभिमान टाका, तुम्ही मुक्त व्हाल. जो जीव बंदेशिनला सुटके जाचे आपला, त्याने पुढती या बोला आनन कीजे. आपल्या सोडवणे मुमुक्षु जागो जाणे, त्या सर्वसी करणे हेच एक. जो जीव संसार बंधनाने कंटाळा ज्याला मुक्ती हवी त्याला हेच करावं लागेल. काय? की मी कर्म करतोय हा कर्माभिमान टाकावा लागेल, फळाची आशा टाकावी लागेल. ज्याच्यासाठी कर्म करतो त्याला देव समजावं लागेल आणि सर्व करताना त्याला हरिनामाची संगती द्यावी लागेल. हा परिपूर्ण निष्काम कर्मयोग आहे आणि हे केलं तर तुम्हाला मुक्ती लाभेल, अन्यथा नाही. आणि म्हणून भगवान म्हणतात की म्हणून फळी लागू सांडोनी देह सांगू, कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. हा माझा चांगला निरोप लक्षात घ्या. फलत्यागयुक्त कर्म करा, कर्म देवाची पूजा म्हणून करा, तुम्ही मुक्त व्हाल. कर्म टाकू नका. कर्म बंधनकारक आहे. जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही, आत्मस्वरूपाची ओळख नाही, तो पण कर्म बंधनकारक आहेत, शास्त्राचा दंडक आहे. म्हणून वैराग्य प्राप्तीच्या आधी आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी जर कोणी कर्म टाकलं
तर त्याला पाप लागतो, तो नरकाला जातो. अर्जुना स्वधर्म सांडतील तर पापावर पडा होशील आणि अपेस ते न वचेल कल्पांतवरी. भगवंतानं बजावलंय, नळबाराने लिहिलंय. आणि म्हणून नरबार एक दृष्टांत देत आहेत की एखाद्या माणसाला जर साप चावला, त्याचं विष उतरायचं असेल तर त्याला सापाचंच विष देतात, अर्थात विषानंच विष मारायचं. तुम्ही बघा, आम्ही डॉक्टर लोक काय करतो, दवाखान्यामध्ये साप चावलेला पेशंट आला तर त्याला सलाईन लावतो आणि त्या सलाईनच्या बाटलीमध्ये सापाचंच विष टाकतो, परंतु थोडंसं मॉडिफाईड स्वरूपातलं, बदललेल्या अवस्थेतलं, ज्याला आम्ही म्हणतो अँटी स्नेक व्हेनम. त्या सलाईनच्या बाटलीत सापाचंच विष टाकलं असतं पण बदललेल्या स्वरूपातलं, त्याला ASV म्हणतात, अँटी स्नेक व्हेनम. इथे सापाच्या विषानेच विष मारायचं आणि पेशंट सर्पदंशातून बाहेर काढायचा, नीट करायचं. विषानेच विष मारायचं, तसं कर्मानेच कर्म मारायचे, कर्मानेच कर्मबंधनातून बाहेर सुटायचं. आणि मग ज्ञानबारा लिहितायत की तैसे कर्म कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसता, जशा रस रीती मरता राखीला विषय. सापाच्या विषाने सापाचं विष मारायचं, पेशंट नीट करायचं, तसं कर्मानंच कर्मबंधन सोडायचं आणि संसार बंधनातून सुटायचं. ज्ञानबारा गोड उदाहरण देतात की एखादा मनुष्य पळतोय, पृथ्वीवर पडलाय, पृथ्वीनेच यावं आणि त्याला उठून उभं करावं. एखादा मनुष्य पाण्यात बुडतोय, नदीनेच यावं त्याला नदी बाहेर काढावं. तसं मनुष्य कर्मबंधनात बुडतोय, कर्मानंच यावं त्याला कर्मबंधनातून बाहेर काढावं. पडतया पृथ्वीच कळवळली, बुडतया नदीच धावी नली, मरतया आयुष्यवर्धी दिदली, मृत्यूने जेवी. मनुष्य पळतोय, पृथ्वीवर पडलाय, पृथ्वीने यावं आणि त्याला उठून उभं करावं. मनुष्य पाण्यात बुडतोय, नदीनंच यावं आणि त्याला नदी बाहेर पाण्यातून बाहेर काढावं. तसं मनुष्य कर्मबंधनात बुडतोय, कर्मानंच यावं आणि त्याला कर्मबंधनातून बाहेर काढावं. पण कधी? तसे कर्म कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जसा रसरीती मरता राखीला विषय. कर्मच कर्मबंधनात बांधतात, कर्मच कर्मबंधनातून सोडवतात, जर ती फलत्यागयुक्त केली तर, देवाची पूजा म्हणून केली तर. आणि मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हरिनाम घेत घेत आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वरा प्रीत्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करा. हे स्वधर्माचं पालन आहे, हाच परिपूर्ण निष्काम कर्मयोग आहे, हीच भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे आणि याने तुम्हाला मुक्ती मिळेल. आणि म्हणून हरिनाम आणि कर्म याची संगती घाला. निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती, या दोघाला फोडू नका, एकत्र ठेवा. निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती. आणि म्हणून या प्रस्तुत ओळीमध्ये भगवान जे बोलतायत की स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावा. नरबारा लिहितात की या स्वधर्माते अनुष्ठिता वेचो होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. की अर्जुना किंवा हे लोक हो, तुम्ही स्वधर्माचं पालन करा. स्वधर्म हा तुमच्यासाठी तारक आहे. स्वधर्माचं पालन करत असताना तुम्हाला मरण जरी आलं तरी ते उचित आहे, परंतु परधर्माचं पालन करू नका. आणि म्हणून या प्रस्तुत ओवीत भगवंत अर्जुनाला बजावतायत, हे अर्जुना किंवा हे लोक हो, तुम्ही स्वधर्माचं पालन करा. स्वधर्म तुमच्यासाठी तारक आहे. स्वधर्मच तुमच्यासाठी एकमात्र तारक आहे. स्वधर्माचं पालन करत असताना तुम्हाला मरण आलं तरी ते उचित आहे, परंतु परधर्म स्वीकारू नका, का तर तो तुमच्यासाठी भयावह आहे, घातक आहे. अर्जुन गृहस्थी आहे. अर्जुनाने गृहस्थ धर्माचंच पालन करावं, संन्यासाच्या गोष्टी करू नयेत. अर्जुन गृहस्थी आहे, क्षत्रिय, युद्ध करणं हे अर्जुनाचं कर्तव्य, युद्ध करणं अर्जुनाचा स्वधर्म आहे. अर्जुन संसारात आसक्त आहे, त्याच्यापाशी वैराग्यवृत्ती नाहीये, म्हणून त्यांनी युद्ध करून गृहस्थ आश्रमाची कर्म करूनच आपला उद्धार करावा.
त्यांनी संन्यासाच्या गोष्टी करू नयेत का तर त्याच्यापाशी वैराग्यवृत्ती नाहीये. आणि वैराग्यवृत्ती नसताना जर अर्जुनाने गृहस्थ आश्रम टाकला आणि संन्यास धर्म स्वीकारला तर त्याचा संन्यास टिकणार नाही. या नाना प्रकारच्या आसक्ती त्याला संसारात खेचून आणतील, त्याला विषय भोगायला लावतील, नाना प्रकारची पापं करून घेतील आणि त्याला नरकाला धाडतील. परधर्म अर्जुनासाठी भयावह ठरला, घातक ठरला. आणि म्हणून भगवान म्हणतात की स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावा. याला ज्ञानोबा म्हणतात की या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. आणि म्हणून स्वधर्माची व्याख्या पाहताना आपण पाहिलं की वर्णानुसार आपल्या वाटेला आलेली कर्म म्हणजे स्वधर्म, आश्रम धर्माची कर्म म्हणजे स्वधर्म, नाना प्रकारची कर्तव्य पार पाडणं म्हणजे स्वधर्म, आपल्या अंगी असलेल्या गुणाचा विकास करणं म्हणजे स्वधर्म. या चारही गोष्टीला स्वधर्म म्हणतात. तर तुम्ही स्वधर्माचं पालन करा. ज्या वर्णात जन्म घेतलाय त्या वर्णाची कर्मे करा. आश्रम धर्मानुसार ज्या धर्मात स्थित आहात त्याची कर्मे करा. नाना प्रकारची कर्तव्य बजवा. आपल्या अंगी असलेल्या गुणाचा विकास करा. या सगळ्या गोष्टी मिळून स्वधर्म बनतो. या स्वधर्माचं प्रत्येकानं पालन करावं. हा स्वधर्माचं एक मात्र तुम्हाला तारक आहे. स्वधर्म टाकला तुम्हाला पाप लागतं, तुम्ही नरकाला जाता. स्वधर्म बदलला तर हिताचा नाश होतो, मोक्ष दुरावतो. मग स्वधर्म कोणी टाकू नये. स्वधर्माचं पालन करत असताना मरण जरी आलं तरी ते हितकारी आहे, ते फायद्याचं आहे, ते चांगले. परंतु परधर्मात प्रवेश करू नका. परधर्म तुमच्यासाठी घातक ठरेल, भयावह ठरेल. आणि म्हणून भगवान म्हणतात की स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावा. दानवराय लिहितात की या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे.